ग्रंथ वाचले? शिवगीता, गुरुगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद, 4 वेद वाचले. शिवगीता, गुरुगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. भगवद्गीता पण त्यांनी वाचली. हंसगीता, 4 वेद पण वाचले. हंसगीता, पांडवगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ सगळे काय केलं? समर्थांनी वाचलं, त्रास घेतला त्यांनी आणि त्या ग्रंथांचा सार काढला. आणि तो सार म्हणजे काय? तर तो सार म्हणजे हा दासबोधे. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, जेणे सापडे वाट सायुज्य मुक्तीची, संत रामदास सांगतात. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, व्यवस्थित बघा. ग्रंथ म्हणजे कुठला ग्रंथ? दासबोध हा ग्रंथ आहे बरं का. दासबोध हा ग्रंथ आहे, पण आपलं शरीर पण एक ग्रंथ आहे. कारण पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडामध्ये तेच ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणून नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, व्यवस्थित बघा. मी काय लिहिले त्या ग्रंथामध्ये बघा जरा व्यवस्थित. पण तो ग्रंथ आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्याच्या आधी आपल्याला गुरुला शरण जावं लागेल. कारण गुरुने वाट दाखवली तरच लोक या ग्रंथाकडे वळतात. नाही तर कोणी ह्या ग्रंथाला हात पण लावत नाही, कुठल्याच ग्रंथाला हात लावत नाही. कारण काय? कारण त्याला एकच कारण आहे की हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये माणसाला मन स्वस्थ बसून देत नाही. तो विषयांच्या मागे धावलेला आहे. विषय सुख हेच काहीतरी त्याला, जेवढे जेवढे विषय प्रबल असतील ह्या जगामध्ये, ह्या लोकीचा उलटा व्यवहार सांगतात ज्ञानोबा. ह्या लोकीचा व्यवहारच उलटा आहे. जो माणूस विषयाधीन आहे त्याला लोक श्रेष्ठ समजतात, आणि जो माणूस साधा आहे, विषयाधीन नाही आहे, ज्याच्याकडे कुठलेच विषय नाही, त्याला येड्यात भरती काढतात. म्हणून त्यांनी सांगितलंय ह्या लोकीचा चंद्र पण क्षयी आहे. इथं सूर्य उगवतो तो मावळण्यासाठी उगवतो. सूर्य उगवतो कशासाठी? मावळण्यासाठी उगवतो. इथे वाढदिवस घट दिवस होतो, वाढदिवस समजून साजरा करतात. म्हणजे या लोकीचा व्यवहार सगळाच उलटा आहे. इथे भगवंताच्या कार्यासाठी एक पैसाही माणूस द्यायला तयार नाही. आणि बाकी मोठे मोठे कार्यक्रम असतील जिथे खाण्याचे पिण्याचे, तिथे लाखो करोडो रुपये उधळण करतात. म्हणजे या लोकीचा व्यवहार सगळाच उलटा आहे सांगतात ज्ञानोबा. म्हणून सांगतात झडझडून व्हायला निघ. अरे अर्जुना, तू ताबडतोब या लोकांच्या नादी लागू नको. झडझडून व्हायला निघ, या भक्तीच्या वाटे लाग. कुठल्या भक्तीच्या वाटे लाग? तर भगवंताच्या भक्तीच्या वाटेला लाग. झडझडून व्हायला निघ, या भक्तीचे वाटे लाग. जे पावशी अव्यंग निजधाम माझे. काय सांगतात ज्ञानोबा? की जिथे तू माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होशील, माझ्या आत्मस्वरूपाला येऊन प्राप्त होशील, नवे नवे तू मलाच भेटशील, नवे नवे मी तुझ्या आतमध्ये येऊन बसेन. एवढी भगवंताची तयारी आहे. तुम्ही 10 पावलं चाललात भगवंताच्या भजनासाठी, तुम्ही 10 पावलं जर चालून गेले तर भगवंत 100 पावलं तुमच्या पुढे येईल. पण भगवंताची वाटच माहित ना आपल्याला. म्हणून गुरु दाविल या वाटा. जोपर्यंत गुरु आपल्याला वाट दावत नाही, आणि वाटा कुठे आहेत? आतमध्येच आपल्या, वाटा बाहेर नाहीत. ब्रह्म कुठे आहे? तर ब्रह्माची ओळख आतमध्ये आहे, आणि ब्रह्माला आपण बाहेर शोधतो. एकरूप ब्रह्माशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. आत्म्यापेक्षा, बघा ना, लोकांना आत्म्याची ओळख आहे. नाही, आत्मा माझ्या आतमध्ये आहे, त्या किड्यामध्ये आत्मा आहे, त्या मुंगीमध्ये आत्मा आहे, सगळीकडे आत्मा आहे. सांगतात आपल्याला सगळीकडे आत्मा आहे. पण त्याचं आत्मज्ञान, आत्म्याचं ज्ञान आहे का? नाही ना. म्हणून लिहिले आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे.
आणि ब्रह्मापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे. आपण ब्रह्माची पूजा करत बसलोय, पण ब्रह्माकडे कुठला ज्ञान आहे, त्या ब्रह्म्याकडे कुठला ज्ञान आहे, ते ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे, ब्रह्मापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे. मग ते ब्रह्मज्ञान देईल कोण आपल्याला? तर ब्रह्मज्ञान देणारे गुरु जे आहेत ते ब्रह्मनिष्ठ असतात, श्रोत्रिय असतात आणि दयाळू असतात. 3 गुणांनी संपन्न असतात. 3 गुणांनी संपन्न असतात. ब्रह्मज्ञानी माणसं कसे असतात? 3 गुणांनी संपन्न असतात. आणि हे कुठले 3 गुण? तर ब्रह्मनिष्ठ म्हणजे त्या ब्रह्माशी एकरूप झालेले असतात. ब्रह्मानंदामध्ये, ब्रह्माच्या आनंदामध्ये एकरूप झालेले असतात. श्रोत्रिय म्हणजे संपूर्ण सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करतात. ते जसं आपल्याला आता रामदास स्वामींनी लिहिले ग्रंथ, आणि त्या ग्रंथाचं वाचन आपण जर व्यवस्थित केलं तरच आपल्याला ते ज्ञान होईल. आपण वाचनच केलं नाही तर ज्ञान होईल का? होणार नाही ज्ञान. मग ज्ञान होण्यासाठी काय करायला पाहिजे? प्रत्येकाने ग्रंथाचं वाचन करायला पाहिजे. आणि ते वाचन करण्यासाठी आपल्याला ज्यांना अशी अनुभूती आली, ज्या समर्थांना अशी अनुभूती झाली ब्रह्मज्ञानाची, मग त्यांनी काय केलं? तर त्यांनी हा दासबोध ग्रंथ लिहिला. कुठला ग्रंथ लिहिला? दासबोध आपल्या हातात दिला. अरे दासा, तू बोधात राहा, बोधात. दासा, तू बोधात राहा. आणि जर आपल्याकडे तो बोध नसेल तर आपल्याला हे ज्ञान होणार नाही. म्हणून बोध आपल्याला महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? बोध महत्वाचा आहे. आणि बोध म्हणजे काय? तर बोध म्हणजे सोप्या भाषेत की ते परब्रह्म मीच आहे. परब्रह्म आपणच आहोत. आपला अंतरीचा अंतरात्मा हाच आपला काय आहे? ईश्वर आहे. तोच आपला ब्रह्म आहे. आणि जेव्हा तुमचा ठाम मत होईल की आपल्याला चालवणारा देव बाहेर नसून आपल्या आतमध्येच आहे, असा जेव्हा तुमचा पूर्ण भाव होईल तेव्हाच तो प्रगट होईल. ज्या ठिकाणी आपल्याला तो अंतरीचा अंतरात्मा आहे तिथे आपण ध्यान केला तरच आपल्याला त्याची ओळख होईल. आणि जर त्याचं ध्यान आपण केलंच नाही तर आयुष्य असंच निघून जाईल. आणि म्हणून इथं त्यांनी काय लिहिले? ब्रह्मज्ञान. म्हणून ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून आहे विशेष. ब्रह्मज्ञानाचा उपदेश नसेल तर ती भक्ती नाही सांगतात संत रामदास सांगतात. ब्रह्मज्ञानाविना उपदेश, ब्रह्मज्ञानाशिवाय जर उपदेश असेल तर तो काय कामाचा नाही तुम्हाला. म्हणून आहे विशेष म्हणजे त्या किंमत त्याला द्यायची नाही सांगितली. ब्रह्मज्ञानाचा उपदेश नसेल तर किंमत नका देऊ त्या ज्ञानाला. कारण ते ज्ञान कसं आहे? जैसे धान्य विना भूस खाता नये. जसं धान्य टाकून दिलंय आणि भुसाच खात बसले. सगळे लोक भुसाच खात बसलाय. ब्रह्माची ओळखच नाही. ब्रह्म कुठे आहे? आपल्या आतमध्ये. आणि आपण त्याला शोधतो कुठे? आपण त्याला शोधतो बाहेर. आणि ज्या वेळेला तो आपल्याला सापडेल त्यावेळेला त्याचा उपदेश आपल्याला उपयोगाला येईल. पहिल्यांदा आपल्याला सापडून देणारा, आपल्या हातात देणारा, ब्रह्मनाम आपल्या हातात देणारा जोपर्यंत गुरु भेटत नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञानाची ओळख कशी काय होईल? आणि म्हणून आपल्याला ब्रह्मज्ञान देणारा गुरु मिळाला पाहिजे. आणि तसा गुरु आपल्या ह्या आनंद संप्रदायामध्ये श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, आपले पांडुरंग दिवेकर बाबा, हे सगळे जे संत आहेत. आणि या संतांनी काय केलं तर त्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश, नुसता उपदेश दिला नाही तर आपल्याला ध्यानाला बसून त्या ब्रह्माला प्रगट करून दिला. आपल्याला आतमध्ये आपल्याला अनुभूती आणून दिली ब्रह्मदेवाची नाही बरं का, ब्रह्माची आपल्याला अनुभूती आणून दिली. आणि त्याच्यावरती आपल्याला उपदेश पण दिला. म्हणजे झाड लावलं आणि त्याच्यावर खत पाणी पण घातलं. नुसतं झाड लावून फायदा नाही. लोक मंत्र देतात, नाम देतात, पण त्याला खत पाणी घालत नाही. तसं खत पाणी घालायचं काम पण सद्गुरु कृपेने आम्ही करतो. तुम्हाला नाम दिलंय,
पण नाम काही करत नाही, नामाला उपदेश प्रकाशित करतो. आणि म्हणून लोक काय करतात की जातात कुठे लोक तर योगाला जातात, जावं आम्ही नाही म्हणत नाही, पण नाम घेऊन त्याचा फायदा काय, त्याचा उपदेश पाहिजे. नामाची ओळख उपदेशातून आहे. आणि तो उपदेश तुम्हाला काय करतो, तुमची आत्मज्योत सातत्याने तेवत ठेवतो. तेवत जसं दिवा आहे, त्या दिव्यामध्ये आपण तेल सातत्याने टाकला तर ती ज्योत सातत्याने तेवत राहते, पेटत राहते. आणि जर दिव्यातला तेल संपला, आपण टाकलाच नाही तर काय होईल. तसं काही लोकांना आम्ही अनुग्रह दिल्यात, पण उपदेश घ्यायला येतच नाही. म्हणजे आम्ही तेल घालायचं काम करतो, पण तो दिवा आमच्यापर्यंत येत नाही आणि आम्हाला सांगत नाही तेल टाका म्हणून. तेल टाकणं म्हणजे उपदेश आहे. आणि या एखादी ज्योत तुम्हाला सांगितली, दिव्याची ज्योत आहे, कुठपर्यंत, तोपर्यंत जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत. तेल संपला की गेलं. मग तेल टाकणारा पुजारी मिळाला पाहिजे. आणि आम्ही तुमच्या लोकांची पूजा करतो, ही पूजा आहे आमची. तुमच्या दिव्यामध्ये तेल टाकणं ही आमची पूजा आहे. ती तुमची आत्मज्योत प्रकाशित ठेवणं, आम्ही तुमचे काय आहोत, आम्ही तुमचे पुजारी आहोत. प्रत्येक जीवाची पूजा करणारा आम्ही पुजारी आहोत. तुमच्या मंदिरातला दिवा सातत्याने प्रज्वलित राहावा म्हणून आम्ही सातत्याने या उपदेशरूपी तेलाची काय करतो, तेल तुमच्या दिव्यामध्ये सातत्याने पुरवत असतो, टाकत असतो. उपदेश म्हणजे तेल आहे. तुमचा दिवा विझून जाईल. बरेचसे लोक असे आहेत, अनुग्रह घेतात, निघून जातात. कसा देव प्राप्त होईल सांगा तुम्ही. देवाची प्राप्ती तशी होणार नाही. आम्ही त्या दिव्यामध्ये तेल टाकला, ज्योत प्रज्वलित राहिली तरच तो त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही हे ग्रंथ वाचू शकता. तुमच्या आत्मज्योतीमध्ये प्रकाश आहे आणि त्या आत्मज्योतीच्या प्रकाशामध्ये आपण हा ग्रंथ वाचत असतो. आणि तुमची आत्मज्योत विझलेली असेल, यातलं काय कळेल तुम्हाला, काहीच कळणार नाही तुम्हाला. जगद्गुरु तुकोबाराय झाले, जगाची माऊली झाली, सातत्याने आत्मज्योत तेवत ठेवली, जराही विजूत खंड पडून दिला नाही. आणि तसा आपल्याला या उपदेशातून, जे उपदेश संतांनी स्वतः अनुभव घेतलं आणि तेच उपदेश आपल्याला ह्या दासबोधामध्ये रामदास स्वामींनी लिहून ठेवलंय. पण तुमची आत्मज्योत पेटलेली असेल तरच माहीत पडेल ना. आत्मज्योत विझलेली असेल तर यातलं काहीच कळणार नाही. आणि म्हणून प्रत्येक दिवशी निरूपण देण्याचं काम आम्ही करतो. प्रत्येक दिवशी का, तेल टाकण्याचं काम आमचं. आम्ही तेल टाकलाच नाही तर काय होईल काय, आत्मज्योत विझून जाईल, अंधकार होईल, आतमध्ये अंधकार होईल, अज्ञान प्रबल होईल. अज्ञान निशीच्या अंती संकल्प विकल्प नासते, तेने गुणे होई प्राप्ती परब्रह्माची. संत रामदास सांगतात, अज्ञान निशीच्या अंती, अज्ञान निशीच्या अंती संकल्प विकल्प नासते. म्हणजे अज्ञानाची अंधकार गेला, अज्ञानाचा अंधकार गेला का संकल्प विकल्प तुमचे निघून जातात. संकल्प विकल्प म्हणजे काय, मनाकडे येणारे विचार आहेत आपल्याकडे. काही विचार असे असतात की ते भगवंतापर्यंत जाऊन देत नाही, ते संसारामध्येच अडकवतात आपल्याला. किती हा देह ना, ह्या देहाला तुम्ही किती पण चांगलं ठेवा, बदाम पिस्ता सगळं खायला घाला तुम्ही, तुमचा देह धष्टपुष्ट होईल. पण ह्याला जेवढे श्वास दिलेले आहेत तेवढाच हा चालणार आहे. श्वास संपले गेला, श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मढे. मढा होऊन जातो याचा. आपण किती पण चांगलं खाल्लं, किती पण धष्टपुष्ट बनवलं शरीराला, तरी हा एक दिवस जाणार आहे, हा चौघांच्या खांद्यावर जाणार आहे. मग जाण्याआधी काय पाहिजे आपल्याकडे, जाण्याच्या आधी हरिनाम असले पाहिजे आपल्याकडे. जाण्याच्या आधी काय असलं पाहिजे, हरिनाम असलं पाहिजे. हरिनामच आपल्याला त्या भगवंतापर्यंत नेतो. तब्येत चांगली आहे म्हणून, धष्टपुष्ट आहे म्हणून भगवंतापर्यंत नाही पोहोचता येणार तुम्हाला. भगवंतापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे हरिनाम. काय आहे,
हरिनाम. आणि तो हरिनाम जर सातत्याने चालू राहिला तर आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचता येतो. आपल्याला प्रत्यक्ष नवे नवे तो भगवंतच आपल्याला घ्यायला येतो. भगवंत आपल्याला प्रत्यक्ष भगवंत आपल्याला घ्यायला येतो. तुकोबाराला प्रत्यक्ष पुष्पक विमान घ्यायला आला. म्हणजे काय त्यांची भक्ती असेल, काय भक्ती असेल त्यांची. तशी आपली भक्ती व्हायला पाहिजे. भक्तीतून आपल्याला मुक्ती आहे. आपल्याला किती पण शक्ती आली तरी मुक्ती नाही मिळणार. बरं, हा नरदेह आपला गेला, हा नरदेह आपला गेला धरून चला, आणि आपल्याकडे भक्ती नसेल, नाम नसेल, तर आपण पुढचा जन्म आपल्याला अधोगतीला गेला. तर मग तिथं 84ला आपण लटकलो. मग तेवढं कुत्र्याचे आयुष्य, मांजऱ्याचे आयुष्य, मग एका योनी कोटी फिरा. मग आपल्याला परत मनुष्य देह नाही. मग त्याच्यापेक्षा जो आपल्याला देह मिळालेला आहे तो भगवंताच्या नामामध्ये घालवला. आपण ज्याने आपल्याला देह दिलाय त्याला आपण परत केला आणि त्याच्याकडे सुपूर्द करून टाकला. देवा तुला कुठे न्यायचं नाही, तर तो आपल्याला परत भगवंताच्या नामस्मरणातून भगवंत प्रसन्न होतो आणि परत आपल्याला त्या भगवंताच्या नामाचा प्रचार करण्यासाठी भगवंत परत आपल्याला भूतलावर पाठवतो. तुकोबारायचा जन्म किती झाले बघा, ज्ञानोबारायचे जन्म किती, कशासाठी झाले. असं सांगतात की 121 समाधाई, 121 समाधानी असं सांगतात की जी समाधी जी आहे पण आपल्या इथे कुठे आळंदीला, ती ज्ञानोबारायांची 121 समाधी आहे. म्हणजे त्यांचा 101 वेळा जन्म झालेला आहे. तुकोबारायांचा 8व्या पिढीत कुठेतरी ते नाम होतं म्हणून तुकोबाराया जन्माला आले. म्हणजे युगाचा इतिहास आहे त्या नामाचा. आणि ते नाम सोडून आपण जे करशी अनेक काही, नामापरते तत्व नाही सांगतात. आकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. बघा तुकोबाराया सांगतात नाम घेता राहू नका. जे करशी अनेक काही, जे काय करशील तू त्यातनं तुमची सुटका होणार नाही. आणि म्हणून गळ्यात माल घाला, नामस्मरण करा सातत्याने. कारण एकदा का आपण देहावर आपण तुळशी पात्र ठेवला तर हा देह आपला नसतो, हा देह भगवंताचा होऊन जातो. मग आपण पुढच्या जन्मामध्ये परत आपण मरत तर नाही, आपला आत्मा तर मरत नाही ना. ज्ञानोबाराया लिहिले की ना, उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे काय, उपजे ते नाशे, जे जन्माला आले ना त्याचा नाश होणार. पण नाश झाला तरी परत त्याला तो जन्माला येतो. मग तो जन्माला येतो पण तो मनुष्य देह नाही मिळत त्याला. आणि ज्याने भगवंताचं नाम घेतलेलं आहे, ध्यान करतो, त्याला परत मनुष्य देह मिळतो. तो तुकोबारायासारखा जन्माला येतो, ज्ञानोबारायासारखा जन्माला येतो, रामदास स्वामीसारखा जन्माला येतो, परत जन्माला येतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारी. देहाला कष्ट आपण द्यायचा कशासाठी, परत जन्माला येण्यासाठी. पण परत भगवंताचं आपल्याकडे नामस्मरण असेल तर आपल्याला परत जन्म आहे. मग परत भगवंताचं नाम नसेल तर आपल्याला जन्म मिळेल पण अधोगतीला जावलं. तिथे मग आपल्याला कुत्र्याचं, मांजऱ्याचं, घोड्याचं, उंदराचं काय असेल ते, मग तिथे वाणी नाही, तिथे झोपायला गादी नाही, कुठेतरी आपल्या जंगलात झोपायला लागेल तिथे. मग दुसरा पक्षी येईल तो आपल्याला खाऊन टाकेल. इथं कोणाची भीती आहे का आपल्याला? इथं कसलीच भीती नाही, तरी आपलं ध्यान करत नाही आपण. आपल्याला आपल्याच आत्मदेवाचं ध्यान करायचं तरी आपल्याला जमत नाही. किती आपण अभागी आहोत. बरं, आपण आता दासबोधाकडे बोलूया. बघूया आता की 7वा चतुर्दश ब्रह्म निरूपण नाम, म्हणजे 14 ब्रह्मांचं निरूपण आहे. 14 ब्रह्म आहेत, हा लक्षात ठेवा. ब्रह्म एकच नाही, ब्रह्म 14 आहेत. त्यातनं शब्द ब्रह्म, खम ब्रह्म, आकाश ब्रह्म, त्याच्यानंतर सगुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म, अनुभव ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, तदाकार ब्रह्म, अनिर्वाच्य ब्रह्म, हे सगळे ब्रह्म आहेत. आणि त्यातला आपण आता समास 4था बघतो, ब्रह्म विमल ब्रह्म निरूपण नाम. बघा, विमल परम ब्रह्म म्हणजे शुद्ध ब्रह्म. आता आपण गोवीकडे जाऊया, काय सांगतात बघा.
श्रीराम समर्थ. ब्रह्म नभावनी निर्मळ, पाहता तैसेची पोकळ, अरूप आणि विशाल, मर्यादे वेगळे. बघा ब्रह्माचं स्वरूप सांगितलं, ब्रह्माची ओळख दिली, समर्थांनी ब्रह्माची ओळख दिली. ब्रह्म कसा आहे तर ब्रह्म नभावनी निर्मळ, नभापेक्षा म्हणजे आकाशापेक्षा निर्मळ आहे, स्वच्छ आहे. आणि आपला समास कुठला चाललाय, विमळ ब्रह्म निरूपण नाम, की ज्याला कधीही मळ लागत नाही, जो कधीही मळत नाही, जो मी पहिल्यापासून विमळच आहे. सूर्याने कधी अंधार बघितले का, तसा विमल ब्रह्माने कधी मळ बघितलेला नाही. सूर्याने कधी अंधार बघितले का, तसा विमल ब्रह्माने कधीही मळ बघितलेला नाही. आणि तसा ब्रह्म आहे, आणि तो ब्रह्म आपल्या जवळच आहे, पण आपल्याला त्याची ओळख नाही ना. आपल्याला ओळख करणं जर पाहिजे असेल त्याची, तर आपल्या जा सद्गुरूशी शरण. चुके तुमचे जन्म मरण, जन्म मरणाचा फेरा चुकल्यानंतर जोपर्यंत जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं हे चालू आहे, तोपर्यंत ब्रह्माची प्राप्ती नाहीये. मग ब्रह्माची प्राप्ती कधी आहे तर ब्रह्म नभावनी निर्मल, म्हणजे आकाशापेक्षा कसा आहे, स्वच्छ आहे. आकाश तरी मलिन आहे सांगतात. म्हणून ब्रह्म एवढा मोठा आहे की आकाशाला कवीत घेतो, एवढा मोठा ब्रह्म आहे. म्हणजे व्यापक आहे ब्रह्म. ब्रह्म व्यापक असल्यामुळे तो मलिन होत नाही, त्याला मळ लागत नाही, व्यापक आहे तो. त्याच्यापेक्षा मोठा कोणीच नाही, तोच मोठा आहे. मग मला सांगा, तो मलिन होईल का? मर्यादित असेल तर मलिन होईल. अमर्याद कसा आहे ब्रह्म, ब्रह्म अमर्याद आहे, त्याला मर्यादाच नाही. ब्रह्म नभावनी निर्मल, पाहता तैसेची पोकळ. कसा आहे, पोकळ आहे तो ब्रह्म. कसा आहे, पोकळ. एवढी मोठी पोकळी आहे ब्रह्माची, एवढी मोठी पोकळी आहे ती, की त्या पोकळीचा कोणालाच अंत लागत नाही. ध्यानाला बसलं तरी अंत लागत नाही. कितीही ज्ञान काय आपण सप्त पाताल आहे, 21 स्वर्ग सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोळ, अशा अनंत ब्रह्मगोळ आहेत. एवढा मोठा तो ब्रह्म आहे. 21 स्वर्ग सप्त पाताळ असे मिळून एक ब्रह्मगोळ, अशा अनेक ब्रह्मगोळ आहेत या ब्रह्मांडामध्ये, आणि तो ब्रह्म आहे. आता बघा किती मोठा असेल ब्रह्म, पण त्याचा एक आपण अंश आहोत. कोण आहोत? एक अंश आहोत आपण त्यातला. पण त्या अंशाला त्या व्यापकतेमध्ये आपल्याला नेता यायला पाहिजे. आपलं काम एकच आहे, आपण त्या व्यापकातला आपण अंश आहोत, पण आपण त्या व्यापकतेला विसरलोय, आणि आपण ह्या अंशाला म्हणजे एवढ्याशा अंशालाच घेऊन बसलोय. या देह कसा आहे, समुद्राच्या लाटा किती आहेत हे समुद्रालाच माहित नाही. ढगामध्ये पाण्याचे थेंब किती आहेत ढगालाच माहित नाही. तसं या ब्रह्मावरती किती जीव जंतू आहेत ते ब्रह्मालाच माहित नाही. बघा कमाल आहे ना, मजेशीर गोष्ट आहे की नाही. बघा ह्या ब्रह्माला हेच माहित नाही की माझे जीव किती आहेत. अगणित आहेत, त्यालाच त्याचा हिशोब नाही. मग तो हिशोब कोणाचा ठेवतो? तो आपल्याजवळ कोणाला घेतो? तो जो माझं ध्यान करेल त्याला. जो होई माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरण्यागत्या शरण मीची एकू. ज्ञानोबा सांगतात. बघा ज्ञानोबांनी किती विशाल ज्ञान लिहिले, किती प्रगल्भ ज्ञान आहे. जो होय माझा अनन्य शरण, काय सांगतात? अनन्य भावाने मला शरण या, त्याचे निवारी मी जन्म मरण. बघा जन्म मरण निवारणं कोणाच्या हातात आहे? भगवंताच्या हातात. जन्माला घालणं आणि मारणं हे त्याच्या हातात आहे. आणि मग आपण त्याच्या हातात आपला जर समर्पण केला देह, त्यालाच आपण ज्याचं त्याला केलं समर्पण, ज्याचं होतं त्याला देऊन टाकलं का आपण मोकळाय. पण आपण नाही ना, आपण आपलं समजतो नाही देह. काय लिहिले? देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, भव तसे चाकी सुधले, जन्म मृत्यूची या. ज्ञानोबा सांगतात. देह तव पाचाचे झाले, म्हणजे 5 भूतांपासून देह झालेला आहे. कर्माच्या गुणी गुंतले, जे आपण कर्म चांगले वाईट करू
त्याच्यासाठी आपल्याला परत जन्म घ्यावा लागेल. चांगलं केलं तरी जन्माला यावं लागेल, वाईट केलं तरी पण आपल्याला जन्माला यावं लागेल. चांगलं केलं तर परत मनुष्य देह मिळेल, वाईट केलं तर आपण अधोगतीला जाऊ. कर्माच्या गुणी गुंतले, भव तसे चाकी सुधले. जन्म मृत्यूच्या 2 चाक आहेत, एक जन्माचं चाक आहे आणि मृत्यूचं चाक आहे. ह्यामध्ये आपण गुरफटलेलो आहे. हे काळ नालाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी. माशी पांख पाखुडी तव हे सरे. ज्ञानोबा सांगतात हे काळ नालाच्या तोंडी. काय झालंय? काळाच्या तोंडामध्ये आपण अडकलोय. काळ आपल्याला काय करतो? काळ आपल्याला घेऊन जातो. आपलं आयुष्य संपलं की काळ येऊन घेऊन जातो. हे काळ नालाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी. जसा लोणी आहे, लोण्याचा गोळा आपण आगीत टाकला, किती मिनिटात तो आपल्याला दिसेल? किती मिनिटं दिसेल आपल्याला? दिसेल का आपल्याला? 1 तास 2 तास? टाकल्या टाकल्या खलास. लोण्याचा उंडा आपण बनवला आणि आपण आगीमध्ये टाकला, दिसेल का परत तो आपल्याला? तसं देहाचं आपल्या आहे. हे काळ नालाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी. माशी पांख पाखुडी तव हे सरे. म्हणजे माशीला आपली पापणी मिटतो न मिटतो, तसं माशी आपली पंख काय करते? 10 वेळा आपली माशी पंख काढते, अशी करते. म्हणजे उघडमीट करते. माशी पंख पाकुडे तव हे सरे. म्हणजे माशीचा एक वेळा पंख आपला उघड झाप होतो न होता आपला हा देह निघून जातो, आपल्यातला आत्मा निघून जातो या देहातला. माशी पंख पाकुडी तव हे सरे. एवढा आपलं काय आहे? एवढा क्षणिक आपलं जीवन आहे, क्षणभंगूर जीवन आहे. आणि क्षणभंगूर जीवनामध्ये आपल्याला पूर्वीच्या राजांसारखं आपल्याला 1000 वर्ष जगता येत नाही. आपल्याला 100 वर्षाची मर्यादा दिलेली आहे. आणि म्हणून या 100 वर्षाच्या मर्यादेमध्ये 50 वर्ष झोपेत गेली आपली, 50 आणि काय 20-25 वर्ष आपली अज्ञानात गेली. आता राहिली किती? काय राहिली आता? 10-15 वर्ष, 15-20 वर्ष. मग त्याच्यामध्ये जर आपण संसार करत बसलो आपण आणि आपण भगवंताचं भजन केलंच नाही, तर आपलं आयुष्य निघून गेलेलं आहे बरंचसं. भगवंत म्हणतो संपूर्ण आयुष्य निघून गेलाय, पण तरी पण तू माझं भजन कर. कारण तू भजन जर केलं, तू जर नाम घेतलं, तर तुला माझ्याकडे यायचा मार्ग मोकळा आहे. आणि जर तेही मार्ग मिळाला नाही, तर मग आपल्याला परत जन्म मरणाच्या फेऱ्यात आपल्याला अडकावं लागेल. आणि म्हणून कसा इथं ब्रह्म नभावनी निर्मळ. तो सांगतो अरे मी अगोदरच निर्मळ आहे, मी आकाशासारखा व्यापक आहे. पाहता तैसेची पोकळ. संपूर्ण कसा आहे? पोकळ आहे तो. अरूप विशाल मर्यादे वेगळे. बघा, अरूप आहे, त्याला रूपच नाही. भगवंताला रूप नाही, नाम नाही, रूप नाही, नाव नाही, रूप नाही, रंग नाही, छाया. निर्गुण निराकार तू रघुराया. कसा आहे भगवंत? त्याला नाव नाही, त्याला रूप नाही ना. आपण भगवंताला नावाने हाक मारतो, भगवंताच्या रूपामध्ये जातो, रूपामध्ये आपण अडकलोय. त्याला रंग नाही, त्याला वर्ण नाही, त्याला छाया नाही. रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया. निर्गुण निराकार तू रघुराया. निर्गुण आहे तो, निराकार आहे. कसा आहे भगवंत? भगवंत निर्गुण आहे, तो निराकार आहे, त्याला आकार नाही. त्याच्याकडे कुठलाच गुण नाही. आपल्याकडे गुण आहे आणि आपण गुणामध्ये अडकलोय. देवा, रजगुण, तमगुण, सत्वगुण हे गुण आपल्याकडं प्रबल झालेले आहेत. आणि त्या प्रबल झालेल्या गुणामुळे आपल्याला काय होतो? परत जन्माला यावं लागतो. आणि भगवंत म्हणतो निर्गुण आहे आणि आपल्याला निर्गुण व्हावं लागेल. कुठलेच गुण आपल्याकडे ज्यावेळेला नसतील आणि ह्या सगळ्या क्रिया ध्यानाच्या आहेत. ध्यानाला बसल्यानंतर आपल्याकडे कुठलेच विचार नसतील, संकल्प विकल्प नसतील, तर आपणच परब्रह्म आहोत. पण बघा ना, 1 मिनिट तरी तुमचं मन थांबतो का? नाही थांबत नाही. मन शांत होत नाही. आणि मनाला शांत करण्यासाठी हे नाम आहे. नाम काय करतो? तुमच्या मनाला शांत करतो आणि उन्मनी अवस्थेमध्ये घेऊन जातो. तिथं कुठलेच विचार नसतील, तिथे परब्रह्म आहे. कुठलेच विचार तुमच्या मनामध्ये नसतील. पण ह्याच्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धी पाहिजे. एखाद्या माणसाने सांगितलं अरे मी मस्तपैकी खाऊन पिऊन मटण मच्छी खाऊन आपण मी ध्यान करतो, अजिबात जमणार नाही. का? तर तुम्ही अंतःकरण तुमचं मलिन आहे. अंतःकरणामध्ये मलिनता असेल, मला सांगा
आपल्याला मेल्यानंतर तुळशीमाल आपल्या घालावा लागतो, तुळशीपत्र आपल्या तोंडामध्ये ठेवतात. मग जिवंत असताना तुळशीमाल घालायला काय झालं? मेल्या पाठी मोक्ष म्हणते ते केवळ मूर्ख सांगितलंय. मेल्यानंतर मोक्ष मिळतो का माणसाला सांग? जिवंतपणेच मोक्ष आहे माणसाला. जिवंतपणे मध्ये असतानाच भगवंताचं नामस्मरण अखंड चालू झालं रोमारोमामध्ये, तर आपल्याला देहाचा विसर पडला. नामातून नाम नसेल ना, नुसताच विसर पडला, तर मग ते काय होईल? ते आपल्याला शरीराला आराम होईल. शरीराला आराम मिळालं, आणि शरीराला आराम मिळणं म्हणजे भगवंताची भक्ती नाहीये. शरीराला आराम असा पण मिळतो, आपण झोपलो की आपल्याला पूर्ण आराम असतो की नाही मला सांगा? मग भगवंताने नाम का दिलंय? नामातून काय? कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीच्या नामातून कलियुगामध्ये उद्धार आहे. उद्धार कशामध्ये? तुकोबाराने लिहिलं की नाही? कलियुगी उद्धार हरीच्या नामातून, हरीच्या नामे. आणि नामातूनच माणसाचा उद्धार आहे, आणि तो नाम आपल्या हातामध्ये यायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी सगळी खटपट आहे. 21 स्वर्ग सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोल. बघा पुढची वेळ आहे तिथे. म्हणजे ब्रह्म कसा आहे? 21 स्वर्ग सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोल, ऐशी अनंत ते निर्मल व्यापून असे. बघा असे अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांडा खालुते, अनंत ब्रह्मांडा वरुते, तेने विन कुठे रीता ठाव नाही. काय लिहिलंय? समर्थ रामदास सांगतात, अनंत ब्रह्मांडा खालुते. भगवंताला विश्वरूप दर्शन दाखवला भगवंताने अर्जुनाला. त्यावेळेला त्या चतुर्भुज मूर्तीवर भगवंताने अर्जुनाला एका केसाच्या ठिकाणी एक ब्रह्म दाखवला, एक ब्रह्मगोल दाखवला, त्याला ब्रह्मांड दाखवला. सांदो मध्ये अनेक ब्रह्मांड आहेत. म्हणून लिहिले अनंत ब्रह्मांडा खालुते. देव काय नुसतं मंदिरात आहे का हो? आपलं समज आहे, आपल्याला मूर्त्या, आपल्याला नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावे लागे प्रतिमा. आपल्याला देव दिसत नाही, कुठेतरी एका ठिकाणी आपलं मन एकाग्र व्हावं म्हणून आपल्याला दिले मूर्त्या, पण आपण त्या मूर्तीलाच देव समजून बसलोय. इथं तर सांगतात अनंत ब्रह्मांड खालते. एक ब्रह्मांड नाहीये, अनंत ब्रह्मांड खालुते, अनंत ब्रह्मांड वरुते. खालून वरून सगळीकडे तो अनंत ब्रह्मांडामध्ये भरलेला आहे भगवंत. तेने विन कुठे रीता ठाव नाही. बघा त्याच्याशिवाय रीता ठावच नाही, सगळीकडे तोच भरलेला आहे. म्हणून अर्जुनाला भगवंत सांगतो, अर्जुना मी नसे ऐसे कवन ठाव असे, परिप्राणियाचे दैव कैसे माते न देखते. अरे मलाच बघत नाही, मी सगळे ब्रह्मांडामध्ये भरलेला ओतप्रोत भरलेला आहे, पण लोक मलाच बघत नाही. उठसूट चालले तीर्थाला, नदीत आंघोळ करायला. अरे आंघोळ तुमची कुठली आहे? हरिनामाची आंघोळ करा. या पिंडीवर हरिनामाचा अभिषेक घाला, तुमची पिंडी शुद्ध होईल. तुमची पिंडी काय होईल? पिंड शुद्ध होईल तुमचा. आणि पिंड शुद्धीचा मंत्र नाम आहे. बाकी मंत्रांनी नाही होत, पिंड शुद्ध नाही होत. वाटतं आपल्याला शुद्ध, पण ते विषय एवढे प्रबल आहेत की परत येऊन कधी तुम्हाला धरतील आणि कधी आपटतील माहीत पडणार नाही. तोडीचे विषय आहेत. लिहितात की नायनाच्या बहिणानं 84ला घेतल्याशिवाय एवढे तोडीचे आहेत ते विषय, आणि ते फक्त नामालाच घाबरतात. म्हणून हरिनाम जपे तो नर दुर्लभ आहे. आस्थेच्या महापुरी रिगता तो कोठ्यावरी, परी प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला रिहे. ज्ञानवरा सांगतात आस्थेच्या महापुरी, ज्यांची आस्था आहे, सगळ्याच लोकांची आस्था आहे, असं वाटतं की आपल्याला मोक्ष मिळावं. सगळेच लोक मोक्षाच्या मार्गाला निघतात. रिगतात कोट्यावरी लोक निघतात मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर, भक्तीच्या मार्गावर, परिप्राप्तीच्या पैलतिरी. परंतु भगवंताची प्राप्ती एखाद्यालाच होते सांगतात, एखाद्यालाच. एवढे ते विषय प्रबल आहेत. मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? काय नका करू, संत संग करा.
संतांची संगत करा, संत ओळखा. कोणाला पण संत समजू नका, कुठल्याही गुरुला गुरु म्हणू नका. आयुष्य निघून जाईल, आता तर गेलेलाच अर्धा आपला. अर्धा आयुष्य निघून गेलाय. काय काय लोकांचा अर्धा काय पूर्णच गेलाय, पण तरी पण त्यांना भगवंताची प्राप्ती. भगवंत कसा आहे? व्यापक आहे. तो काय एका जागेवर आहे का? अनंत ब्रह्मांडा खालुते, अनंत ब्रह्मांडा वरुते. त्याच्या आधी त्याने सांगितले 21 स्वर्ग सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोल, असे अनंत ते निर्मल व्यापून असे. अनंत गोलामध्ये तो व्यापून आहे, सगळीकडे व्यापलेला आहे भगवंत. आणि आपण फक्त त्याला मंदिरात बघतो. इथे रामदास स्वामींनी काय लिहिले बघा. समर्थ काय सांगतात ते ऐका, जरा डोक्यात घ्या भरून काय सांगतात ते. वाचायला बसल्यावर जरा त्याच्यावर मनन करा. मनन असेल लोकांशी अखंड देव हरनिशी. भगवंत तुमच्या जवळच आहे, पण तुम्ही मननशील असलं पाहिजे. आपण मनन करतच नाही, ऐकलं टाकून दिलं. नली फुंकली सोनारे आणि इकडून तिकडून गेले वारे, अशी परिस्थिती आहे. म्हणून जो वारा आपल्या अंगामध्ये, हरिनामाचा वारा आपल्याकडे असला पाहिजे. ब्रह्मभूत आपल्या अंगामध्ये असलं पाहिजे. आणि तो ब्रह्मभूताचं दर्शन आपल्याला झालं तर आपल्याला हे सगळं कळेल. आणि तो आपल्याला नामातून मिळतो. अनंत ब्रह्मांडा खालुते, अनंत ब्रह्मांडा वरुते, तेने विन कुठे रिता ठाव नाही. बघा, त्याच्याशिवाय एवढूसं पण त्याची जागा नाही. अर्जुन आम्ही नसायचे कवन ठाव असे, परी प्राणी यायचे दैव कसे. माते न देखती मी सूक्ष्मपणे आणि व्यापकपणे. अनुरानु या ठोकळा तुका आकाश एवढा. लिहिलं की नाही? अनुरानुमध्ये पण तोच आहे. आणि तुका म्हणे मी आकाश एवढा पण आहे. तुकोबाराने लिहिले की नाही? तो आकाशामध्ये, आकाशाला पण कवीत घेल असा तो परब्रह्म आहे. जळी स्थली काष्टी पाशानी आयशे वेद वदे लोकवाणी. लोक सांगतात की जळामध्ये, स्थळामध्ये, काष्टामध्ये सगळीकडे तो आहे. जळी स्थली काष्टी पाशानी आयशी वेद लोकवाणी, तेने विनिरिता प्राणी एकही नाही. त्याच्याशिवाय कुठलाच प्राणी जगू शकत नाही. तो आपल्या अंतःकरणामध्ये, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो आहे. आणि म्हणून प्रत्येक जीव हा काय करतो? प्रत्येक जीव हा चालतो, बोलतो, हसतो, सगळी जी काही प्रक्रिया आहे ती त्याच्या जीवावर माणूस करतो. जळचरा जैसे जळ बाह्याभ्यंतर निखळ, तैसे ब्रह्म हे केवळ जीव मात्र असी. काय लिहिले? जळचरा जैसे जळ. जसे जळचरा म्हणजे जळातल्या जीवांना आत पण जसा जळ आहे त्यांच्या, आणि बाहेर पण पाणी आहे. कसं आहे? तर तो पाण्यातल्या जीवांना त्यांच्या आतमध्ये पण पाणी आहे आणि त्यांच्या बाहेर पण पाणी आहे. जळचरा जैसे जळ बाह्या भीतर निखळ, आतमध्ये पण तो आहे. तसा आपल्या आत हरी, बाहेर हरी, हरिणी मध्ये व्यापिले. काय सांगतात तुकोबारा? आत पण तो आहे, बाहेर पण तो आहे, आणि हरीनेच मला व्यापून टाकलंय. अरे पण त्याची जाणीव कोणाला आहे? त्याची जाणीव कोणालाच नाही. सगळे बसल्यात पूजा करत, पान पुन्हा फुलं आणतात, पानं आणतात, हार काय घालतात, अगरबत्ती काय लावतात, नारळ काय, सगळं करतात. हे करू नये का? हे आपल्या पडले इंद्रिया वलन, आपल्या इंद्रियांना वळण लागण्यासाठी ते करायचं आपल्याला. पण खरी भक्ती काय सांगितलंय? खरी भक्ती मी व्यापक आहे, मी सगळीकडे भरलेला आहे. भगवंत म्हणतो मी सगळीकडे आहे, मी तुझ्या हृदयामध्ये पण आहे. पण हृदयातला जर देव आपल्याला प्राप्त झाला तरच तो व्यापक दिसेल. आणि हृदयातलाच भगवंत आपल्याला दिसला नाही तर आपलं व्यापकता येईल का? आणि म्हणून आम्ही जो काय बीज मंत्र दिला जातो, जो काय अनुग्रह दिला जातो, त्या अनुग्रहाच्या माध्यमातून आपलंच ध्यान ब्रह्मरूप. अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान, आपलेच ध्यान ब्रह्मरूप, आपलेच ज्ञान, आपलंच ज्ञान आहे. आणि आपलंच ध्यान करायचं अंतरीच्या अंतरात्म्याचं. ब्रह्मरूप आपणच ब्रह्म आहोत. अनुग्रह ऐसा करी भ्रमाचा निराश, अज्ञानाचा नाश तात्काळची. अनुग्रह दिल्यानंतर काय? अनुग्रह तो ऐसा करी भ्रमाचा निराश, आपला सगळं भ्रम निघून जातो. अज्ञानाचा नाश, अज्ञान निघून जातो. अनुग्रह तो ऐसा करी भ्रमाचा निराश,
अज्ञानाचा नाश, तात्काळची ताबडतोब अज्ञान दूर करतो. आणि म्हणा अनुग्रहाची क्रिया फार महत्वाची आहे. जळा वेगळा ठाव आहे, ब्रह्मा बाहेर जाता नाही. बघा, ब्रह्मा सगळीकडे ब्रह्म आहे. जळाच्या बाहेर जळ चरा, जैसे जळ चरा जळ सांडे, तक्षणी मरण मांडे. जर जळ चरातल्या त्या माशानी जळातल्या जर पाण्याचा त्याग केला, ताबडतोब मरतो की नाही? का जिवंत राहील? पाण्यातला मासा बाहेर काढला, किती वेळ जिवंत राहील? तडफड 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 होतो. जळ चरा जळ सांडे, तक्षणी मरण मांडे. ताबडतोब त्याला मरण येतो. तसं आपल्याला वाटलं पाहिजे. त्या आत्मतत्वाला सोडून आपण जरा जरी बाहेर गेलो तर आपल्याला असं आता मरेन असं वाटलं पाहिजे. म्हणजे ते नाम आहे, त्या नामाला जर आपण जरा जरी सोडलं तर आपल्याला लगेच हा बाबा आपला जीव चालले असं वाटलं पाहिजे. म्हणून पाण्या विन मासुरी तैसा तुका तळमळी. बघा, तुकोबारांच्या मुखातले बोल आहेत, पाण्या विन मासुळी तैसा तुका तळमळी. जसं पाण्यातल्या मासळीला असं वाटतं पाण्याच्या बाहेर आल्यावर आता मरेन, तसं प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की नाम माझं घ्यायचं बंद झालं, अरे बापरे आता मरेन मी, असं वाटलं पाहिजे. जळातल्या माशाला जळाचा त्याग केल्यावर लगेच त्याला असं वाटतं की मरेन, तसा आपल्याला त्या नामाचा जरा जरी विसर पडला तर आपल्यालाही असं वाटलं पाहिजे की आपण आता मरून म्हणून. एवढी त्या भक्तीची स्थिती व्हायला पाहिजे. कारण प्रत्यक्ष परमात्मा आत पण बाहेर आहे. आकाशा बाहेरी पळू जाता तरी आकाशाची तत्वता, तैसे तया अनंता अंतची नाही. आकाशा बाहेरी पळू जाता, पक्षी आकाशी गेला तरी सभाईन तरी आकाशाची तयाला. पक्षी गेला आकाशामध्ये, सगळीकडे त्याला आकाश आहे. बरं, त्याच्या बाहेर पण आकाश आहे आणि त्याच्या पोटात पण आकाश तत्व आहे. तसं आपल्या पोटात पण आकाश तत्व आहे आणि बाहेर पण आकाश आहे. तसं आपल्या आतमध्ये पण ते आत्मतत्व आहे आणि बाहेर पण आत्मतत्व आहे. म्हणून काय, आत्मतत्व धरी तोची एक, लिहिले की नाही? आत्मतत्व हाच आपला आत्मा आहे. त्या आत्म्यापासून निघालेलं तत्व आणि त्या तत्वाशी एकरूप होणं. म्हणून तत्वदर्शी गुरुला शरण जायला पाहिजे. शरण कुठे जायचा? तत्वदर्शी गुरुला. कुठल्या पण गुरुला शरण जाऊ नका, आपल्याच तत्वाचं आपल्याला दर्शन व्हायला पाहिजे. आपला आत्मतत्व हाच आपला गुरु आहे, हाच आपला देव आहे. आणि त्या आत्मतत्वाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. भक्ती म्हणजे काय? ही फुलवानं नाही, ती भक्ती नाही. ती काय आहे? ती आपल्या इंद्रियांना, पहिली भक्ती आहे ती इंद्रियांना आपल्या वळण पडण्यासाठी आहे ती. पण शेवटची भक्ती काय? आत्मनिवेदन. म्हणजे आपल्याला त्या भक्तीपर्यंत पोहोचायला पाहिजे, सख्य आणि आत्मनिवेदन. तरच आपली सुटका आहे. आणि आपण तिथपर्यंत जर पोहोचलो नाही तर मग इथं कोणाची बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. आपणच आपल्या हातातून आपला वाटोळा होणार आहे. म्हणून प्रत्येकाने नाम घ्या. जळा वेगळा ठाव आहे, ब्रह्मा बाहेर जाताना. म्हणून उपमानस आहे जळाची तया. आणि पुढे लिहिले, आकाशा बाहेरी पळू जाता, पुढे आकाशाची तत्वता, तैसे तया अनंता अंतची नाही. बघा, पक्षी आकाशामध्ये उडून जातो, ज्या आतमध्ये आकाश तत्व आहे म्हणून तो जातो, आणि बाहेर पण आकाशच आहे. तसं भगवंत आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. आणि आपण कुठल्या देवाचा शोध घेतो? आपणच परब्रह्म तत्व आहोत, आपण त्याच्यामध्येच आहोत. पाहे पा बुडबुडा जे उता जाये, ते उता त्याची जळच आहे, तो विरे अत्वार आहे तरी जळाची मध्ये. ज्ञानोबा सांगतात 90 अध्यायामध्ये, पाहे पा बुडबुडा जे उता जाये, पाण्यावरती आलेला बुडबुडा पाण्यातच आहे. तो जिकडे जाईल तिकडे त्याला पाणीच आहे. तो फुगलेला आहे तरी त्याला पाणीच आहे त्याला, आणि फुटला तरी पाण्यामध्येच आहे. तसं आपण त्या परब्रह्म तत्वामध्येच आहोत. आपण जिवंत आहे तरी परब्रह्म तत्वामध्येच आहोत, आणि मेलो तरी परब्रह्म तत्वामध्येच आपण आहोत. पण आपल्याला त्याचीच ओळख नाही. आणि आपण कुठल्या देवतांची पूजा करत बसले? कुठल्या देवाची पूजा करणार तुम्ही? तोच आपल्याला चालवतो, तोच आपल्याला हसवतो, तोच आपल्याला खेळवतो. सगळा करणारा परमात्मा आपल्या आतमध्ये आहे आणि आपण त्यालाच विसरलोय.
बघा रामदास स्वामींनी ब्रह्मनिरूपण, विमल ब्रह्मनिरूपण नाम, म्हणजे स्वच्छ विमल आहे तो ब्रह्म कसा आहे, विमल आहे, निर्मल आहे, निश्चल आहे, अज आहे, ध्रुव आहे, अवयव आहे, त्याला अवयव त्याला काय, त्याला अवयव नाही, निरावयव असा परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याला एवढे आपल्याला उपमा दिलेले आहेत, पण आपण तरी पण कुठल्या देवांची पूजा करत बसलोय. बाबा आम्ही जास्त काय बोलत नाही, ज्याचा त्याने विचार करा. आकाशाबाहेरी पळू जाता, पुढे आकाशाची, सगळीकडे आकाशच भरलेला आहे. तैसे तया अनंत अंतच्या अनंत, तो अनंताला अंतच नाही, व्यापक आहे तो. जसं आकाशाची खोली कोणाला माहीत पडले का, नाही पडली माहीत, तसं या परब्रह्माची खोली कोणालाच माहीत पडत नाही, कारण तो व्यापक आहे, तो व्यापक आहे. म्हणून जाणी जे परमात्मा निर्गुण, तयाशीच म्हणजे ज्ञान, त्या वेगळे अज्ञान सर्व काही. संत रामदास सांगतात, जाणी जे परमात्मा निर्गुण, परमात्मा निर्गुण आहे. आणि म्हणून पहिल्याच मनाच्या श्लोकामध्ये लिहिलाय, गणाधीश ईश सर्वा गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, तो निर्गुण आहे. आणि तसा आपल्याला व्हावं लागेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. म्हणून इथं काय लिहिलंय, परी आकाशाबाहेरी पळू जाता, तरी आकाशाची तत्वता, तैसे तया अनंत अंतची नाही. त्या भगवंताचा अंत कुठे लागतच नाही. परी जे अखंड भेटले, सर्वांगास लिगटले. सगळे आपल्या अंगाला, तो अंगाला कसा व्यापून आहे आपल्या अंगाला. बघा आपला तोल जातो का इकडे तिकडे, पण मढ्याचा तोल लगेच जातो. आपल्यातला परमात्मा निघून गेला तर त्या ज्या देहातला परमात्मा निघून गेलाय त्याला धरायला 4 माणसं लागतात. त्याला खुर्चीवर बसवावा लागतो, त्याची अंघोळ घालावी लागतो. त्याला बसता येतो का बघा, बसता येतो का त्याला. ठेवला की लगेच साईडला जातो, ठेवला की लगेच दुसऱ्या साईडला जातो, खाली पडतो. आहे का त्याला बॅलन्स, का, कारण त्यातला परमात्मा निघून गेला. तसं तुमच्या आमच्यामध्ये जो परमात्मा आहे ते लिहिले, परी जे अखंड भेटले, सर्वांगास लिगटले. आपला बॅलन्स जातो का बघा. आपल्याला जिकडे जायचं तिकडे आपण जातो की नाही, जे खायचं ते खातो की नाही, व्यायाम करायचे व्यायाम करतो की नाही, आपण कोणामुळे करतो, परमात्मा आतमध्ये म्हणून करतो. तो गेला तर आपल्याला चालता येईल का, तो गेला तर आपल्याला आंघोळ करता येईल का, तो गेला तर आपल्याला देवाची पूजा करता येईल का. जे आपल्या घरामध्ये देव आहेत, आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये, त्याची पूजा करता येईल. तो गेला तर पंढरीला जाता येईल का. मग आहे कुठे, इथं तेच लिहिलंय, परी जे अखंड भेटले, सर्वांगास लिगटले, अति निकट परी चोरीले सकळांशी. अति निकट आहे, आपल्या जवळच आहे, परंतु चोरून ठेवले लोकांनी. का तर गुरुला शरण जात नाही. म्हणून काय लिहिलंय, गुरु दाविली या वाटा, गुरुनी वाट दाखवायला लागते. गुरु जोपर्यंत वाट दाखवत नाही, आणि जर आपण तशा गुरुला आपण जर शरण गेलो नाही, तर मग गुरुनी वाट दाखवली नाही तर आपली वाट लागणार आहे. लक्षात ठेवा, मनुष्य देहाला येऊन आपली वाट लागणार आहे. गुरु दाविली या वाटा, येऊनी विवेके तीर्थ तटा, धुवनी मलकटा बुद्धीचा तेने. गुरु काय करतात, त्या नामातून बुद्धीवर आलेला मल काढून टाकतात, बुद्धीकडे असलेलं पाप काढून टाकतात. गुरु दाविली या वाटा, गुरुने आपला वाट दाखवायला लागतो. गुरुकडे वाट येते, भगवंत असा भेटणार नाही. गुरुला शरण जा, गुरुला शरण गेल्याशिवाय या ज्ञानाची ओळख कोणालाच होणार नाही. आणि म्हणून काय सांगतात, तयामध्ये असे जे आणि तयाशीच नेहमी. बघा आपण आपला सगळं त्या आत्मतत्वावरतीच आपला देह आहे. संपूर्ण परमात्मा व्यापून आहे अख्या ब्रह्मांडाला, आणि त्याच्यामध्येच आपण आहोत. तयामध्ये अशी जे, तयाशीच नेनी जे, उमजे भास नुमजे परब्रह्म. ते बघा ते परब्रह्म आहे. उमजे भास नुमजे, आपल्याला त्याच्यामुळे समजतं सगळा, त्याच्यामुळे बोलतो, त्याच्यामुळे खातो, त्याच्यामुळे झोपतो, नोकरी धंदा करतो, नवे नवे भोग घेतो. प्रत्येक गोष्टीचा आपण भोग घेतो त्याच्यामुळं. तो आहे म्हणून, आणि आपल्याला त्याचीच ओळख नाही. आपण देव शोधाया निघाला देवाशी, सांगा केव्हा भेटेल त्याशी. आपण देव आहे, आपण देवाला शोधायला निघालोय. आणि तो कसा आहे तर नाद रूपाने आहे, त्याच्या खाली आलेला सगळा. आपल्याला तेवढं वेळ नाही आता,
तयामध्ये आसीजे तयासीच निनिजे उमजे भास नुमजे परब्रह्म ते. परब्रह्म कसं आहे तर आपल्याला दिसत नाही, भासत नाही, पण ते आपल्याला जाणवतं. त्याची जाणीव आपल्याला, जाणीव म्हणजे देव, त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे की परब्रह्म आपल्याकडेच आहे. परब्रह्म ते सकळान परते तयास पाहता आपणच ते. पण हे कळे अनुभव मते सद्गुरू केली, या अनुभवातून आपल्याला गुरु केला तर कळतो. परब्रह्म ते सकळान परते तयास पाहता आपणच ते, आपणच परब्रह्म आहोत. हम ब्रह्मास्मी जाण, आपणच ब्रह्म आहोत. एको हम ते एक तत्व मी आहे. शिव हम ते शिव तत्व मी आहे. वासुदेव तत्वता आपणच आहोत, आपणच वासुदेव तत्व आहोत. तत्वरूपाने आपणच आहोत, तत्वरूपाने आपणच परब्रह्म आहोत. पण हे आपण परब्रह्म हे सांगण्यासाठी गुरु दाविली वाटा. गुरुने ती वाट दाखवायला लागते आपल्याला. जर वाट दाखवली तरच आपल्याला हे कळणार आहे. वाट दावी त्याच्या पुण्या नाही, त्याच्या पुण्य नाही पार होती अगणित उपकार. सद्गुरूंचे उपकार आपण अनंत जन्मामध्ये फेडू शकत नाही. आपल्याला वाट दाखवणार आहेत ते. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार होती अगणित उपकार. आता आपल्याला हा जो रामदास स्वामींचा दासबोध, या दासबोधामधला दशक 7वा आणि समास 4था विमल ब्रह्मनिरूपण नाम, याच्या ओव्या आपल्याला या 9व्या ओवीपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि आपल्याला वेळ कमी पडणार आहे आणि पडलेलाच आहे. वेळ आपला संपलेला आहे. झालेली सेवा आपले सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. कुंडलिका वर्गे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.